खरं तर गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या नावाभोवती फिरतं, ज्यांच्या उपस्थितीची चर्चा तर होतेच, पण काही कारणामुळे एखाद्या कार्यक्रमामध्ये दादा अनुपस्थित राहिले तर त्याची चर्चा जास्त होते आणि काही क्षणासाठी मोबाईल बंद केला तर त्याची ब्रेकिंग न्यूज होत महाराष्ट्राचं राजकारण ठप्प झाले की काय असं अवघ्या महाराष्ट्राला वाटतं। ज्यांच्या बारामतीचा पॅटर्नचं उदाहरण हे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दिलं जातं आणि निवडणुकीमध्ये उभा राहिलेला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देतो की तुम्ही मला मत द्या, मी तालुक्याची बारामती करून दाखवेल। असं बारामती आणि अजितदादा समीकरण असलेल्या या बारामतीपासून जनसन्मान महामेळाव्याची सुरुवात होतीये। आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आदरणीय दादा, महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देते। महाराष्ट्रातल्या अनेक महिलांनी आपल्याला पत्राद्वारे आपले आभार व्यक्त केलेले आहेत, अभिष्ट चिंतन केलेलं आहे यासाठी की महाराष्ट्रातल्या या महिला भगिनींसाठी आपण लाडकी बहीण योजना आणली आणि खऱ्या अर्थानं शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनीला देखील त्याचा लाभ मिळतोय। या उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला भगिनी आपले आभार व्यक्त करतात। आमच्या महिला भगिनी देखील टाळ्या वाजवून आपल्या या निर्णयाचं मनापासून स्वागत करतात। दादा, आपण अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या युवक, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना भरभरून योगदान दिलं, पण सर्वाधिक जे काही दिलं ते तुम्ही आमच्या मातृशक्तीला दिलं। आमच्या मातृशक्तीचा आपण सन्मान केला। माय आणि माऊलींचा सन्मान करणारा हा अर्थसंकल्प होता। महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा म्हणजे आषाढी वारी आणि खऱ्या अर्थानं शेकडो वर्षाच्या या परंपरेमध्ये सर्वात पहिला जो आपण निर्णय घेतला तो वारकरी संप्रदायासाठी घेतला। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा जो निर्णय घेतला, वारकरी संप्रदायाच्या वतीने देखील आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करते, कारण मी स्वतः एका वारकरी कुटुंबातली आहे। या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या महिलांपर्यंत ही योजना पोहोचत असताना प्रत्येक महिन्याला तिच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार, जे तिचे हक्काचे असणार। कारण नवऱ्याने दिलेल्या 100 रुपयापेक्षा स्वतःचे 1,500 रुपये म्हणजे नवऱ्याच्या 100 रुपयापेक्षा स्वतःचे 10 रुपये सुद्धा लाख मोलाचे असतात। इथे तर दादा आपण महिन्याला 1,500 रुपये दिलेत। पुण्याचे एकदा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते। खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासाची ही योजना महिलांना आत्मबळ, आत्मसन्मान देणारी आहे। त्याचबरोबर लेक लाडकी योजना असेल, मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत शैक्षणिक आयुष्यामध्ये तिला आर्थिक सुबत्ता देण्याचं काम या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे। अनेक मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं जिथं शिक्षणाने ही मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहील तिथं तिला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळणार आहे। आमच्या महिला भगिनींना दिलेली अन्नपूर्णा योजना असेल म्हणजे वर्षभराला 3 सिलेंडर आम्हाला मोफत मिळणार आहेत। खरं तर आमच्या महिला भगिनींचं आर्थिक बजेट हे किचनशी संबंधित असतं आणि किचनचं बजेट कोसळलं की आमचं देखील आर्थिक बजेट कोसळतं। पण दादा, आपण अर्थसंकल्पातून आमच्या महिला भगिनींना जे 3 सिलेंडर मोफत देतात त्याच्यामुळे आमची जी दर महिन्याला आता बचत होणार आहे ती आमच्या बँकेत जाणार आहे आणि तुम्ही दिलेले 1,500 आणि ही आर्थिक बजेट आता खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या लखपती दिदी होणार आहेत। आमच्या गाठीला आमचे स्वतःचे पैसे असणार आहेत आणि हे केवळ आणि केवळ आपल्यामुळे शक्य होतंय। कदाचित इतकं काळजीवाहू धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल आणि दादा आपण अर्थमंत्री म्हणून याची इतिहासामध्ये नोंद होईल याची मला मनापासून खात्री वाटते। इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना राबवत असताना 10,000 पिंक रिक्षा असतील ज्याच्यामध्ये स्वतः महिला पायावरती उभ्या राहत स्वतःचा संसार चालवणार आहेत। बचत गट हे महाराष्ट्राचा आर्थिक जाळं आहे। सर्वात जास्त बचत गटाच्या माध्यमातून महिला ह्या एकमेकांशी जुळलेल्या आहेत। माझी स्वतःची सामाजिक आणि राजकीय आयुष्याची सुरुवात ही बचत गटातून झाली। एका बचत गटाचे अध्यक्ष म्हणून सुरू झालेला माझा प्रवास आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून इथपर्यंत पोहोचला।
15-20 महिला एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करतात आणि व्यवसायाच्या निमित्तानं एकत्र येत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय उभा करतात आणि हाच व्यवसाय त्यांना पुढे जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी असेल, त्यांच्या भविष्यासाठी असेल आणि स्वतःचा संसार ताकदीने उभे करण्यासाठी उपयोगी पडतो। दादा, आपण या बचत गटाला 15,000 पासून 30,000चा वाढीव निधी दिला, त्याच्याबद्दल सुद्धा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते। खरं तर या महायुती सरकारने राबवलेल्या सगळ्या योजना अतिशय उत्तम आहेत, सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचत आहेत। यामध्ये विरोधकांनी कितीही टीका केली, खरं तर आपण जसजसा दादा अर्थसंकल्प मांडत गेला तसा विरोधकांची तोंड पडत गेली आणि त्यांच्या पोटामध्ये गोळा उभा राहिला की इतका चांगला अर्थसंकल्प आपण कधी मांडला नाही किंवा महिलांना 1,500 महिना द्यावा अशी लाडकी बहीण योजना आजतागायत कधी आजपर्यंत अर्थसंकल्पामध्ये आपल्याकडून मांडली गेली नाही, जी दादा आपण महायुतीच्या माध्यमातून मांडली। आणि त्याच्यामुळे कितीही माध्यमांसमोर विरोधकांनी टीका केली, निवडणुकीसाठी हा जुमला आहे म्हणून सांगितलं किंवा निवडणुकीपत्ती ही योजना आहे म्हणून जरी सांगितलं तर हेच विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये बॅनरबाजी करून मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजना राबवतात आणि त्यामध्ये त्या बॅनर खाली छोट्या अक्षरात असंही लिहितात, कोणतेही सरकार सत्तेत असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधीने योजना 5 व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे असते, असे विरोधक खाली टीप लिहितात। आणि म्हणून मला त्यांना आवर्जून सांगायचंय, 5 व्यक्तींपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी तुम्हाला बॅनर लावायची गरज नाही। तुमच्या जवळच्या 5 लोकांना तुम्ही फोनवरून सुद्धा ही योजना सांगू शकता, पण मुळातच ही योजना इतकी लाभदायी आणि उत्तम आहे, हे एक महिला भगिनीला दिलेलं योगदान आहे, हे विरोधकांना खात्री झाली। त्याच्यामुळे माध्यमांसमोर आपण जाऊन आपण घेतलेली दुटप्पी भूमिका ही जनता खपून घेणार नाही, हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून देतीलच। याचंच एक उदाहरण म्हणजे विधान परिषदेमध्ये लागलेला निकाल ही एक झलक होती। येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये निश्चितपणाने ही जनता दल दादा महायुती समवेत असेल। या सगळ्या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी दादा आपण जे काही खऱ्या अर्थानं योगदान दिले, त्या योगदानाची आपल्या ऋणांची उतराई आम्ही महिला भगिनी मतदानातून करू आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुती सरकारला सत्तेमध्ये बसवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू। खरं तर गुलाबी रंग हा सफलतेचं प्रतीक आहे। दादा आपल्या सहित बारामती आज गुलाबी रंगामध्ये आहे आणि या सफलतेची सुरुवात विधान परिषदेच्या निकालापासून झालेली आहे। त्याची गौदड अशीच चालू राहो आणि विधानसभेमध्ये या यशाची चढती कमान आपण गाठो, हीच आमच्या मातृशक्तीकडून मी शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।